धूप पाहता
विठ्ठले पिंपराचे रूप विठ्ठले हॅलो पिंड पदरावगे
माझे झाले गया वजन माझे झाले गया वजन सारे धनी 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 द पदा प मा ग म ग रे सा माझे झाले गया वजन झाले गया वजन झाले गया वजन दिला पोलिया करी दिला पोलिया करी दिला पोलिया करी मागे झाले गयावर मागे झाले गयावर मागे झाले गयावर मागे झाले गयावर पिटले पितरा तेरून पिटले पितरा तेरून पिटले पितरा तेरून पिटले पितरा तेरून सरे जानी जानी दानी द पदा प मा ग म ग रे ग रे सा म प दानी सा सरे जानी जानी दानी द पदा प मा ग म ग रे ग रे सा म प दानी सा सरे जानी जानी दानी द पदा प मा ग म ग रे ग रे सा म प दानी सा म प पितले पितरा तेरून सरे ग ग रे सा सरे ग म प प म प प म प द नि द प म प द नि सा नि द प म प ग म ग रे सा नि सा रे सा रे सा पे द नि पिटले पितरा तेरून पिटले 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 ग म प प प प म प द नि नि म प द नि सा रे रे पिटले 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 पितरा तेरून पिटले पितरा तेरून पिटले पितरा तेरून पिटले पितरा तेरून सानी द प म ग रे सा पिटले पितरा तेरून सानी द प म ग रे सा पिटले पितरा तेरून सानी द प म ग रे सा पिटले पितरा तेरून
पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर जण फिटले पितराचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर जण फिटले पितराचे ऋण तुका म्हणे माझे अवघे उतरिले ओझे माझे झाले गयावर जण फिटले पितराचे ऋण येऊन तः प्रविश मम वाच मिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्न अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथां वरं पुण्डरिकाय दातुन्मुनीन्द्रहि
समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमो पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः चरण संता दिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्पित श्री भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीरू पिंडपदावरी दिला आपोलिया करी माझे झाले गयावर जण फिटले पितराचे ऋण प्रस्तुत कीर्तन उर्पी सेवी कीर्तन निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक कर्तुम अन्यथा कर्तुम असणारा भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा या परमात्म्याचे अर्ध अंग असणारे जगाचा संसार सुखाचा व्हावा करिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय महत्त्वाचा नररूपी शरीर धारण केल्याच्या नंतर या शरीराचं आद्य कर्तव्य काय आहे, शरीर कशा करता मिळतंय आणि पुढे मिळणारी गती काय आहे याचं सविस्तर प्रतिपादन चिंतन करणारा किंबहुना हे शरीर मिळाल्याच्या नंतर हे शरीर ज्या करता मिळाले त्याकरता जर या शरीराचा उपयोग केला तर काय अनुभूती येते या अभंगाद्वारे महाराज सांगतात. विठाला अभंगाचा सरळ सरळ शब्दशः भावार्थ असा आहे. या अभंगाद्वारे श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी माझा पिंड नारायणाच्या पदावरती म्हणजे चरणावरती पायावरती वाहिलेला आहे. पिंड पदावरी दिला पोलिया करी माझ्या हाताने मी माझा पिंड या शब्दाचे अर्थ 2 होतात ते आपण नंतर पाहणार आहोत. मी माझा पिंड भगवंताच्या चरणावरती दिलाय. परिणाम काय झालाय आता मला गयेला म्हणजे काशीला जाऊन पिंडदान करण्याची आवश्यकता राहिली नाहीये. माझं गयावर्जन झालंय. बरं नुसतं गयावर्जन झालं का नाही माझ्यावरती जे काय पितरांचं ऋण आहे हे सर्व ऋण माझं आता फिटलं. का फिटलं केले कर्मांतर. कोणतं कर्मांतर केलं बोंब मारिली. कोणती मारिली बोंब हरिहर या नामाची बोंब मारली म्हणून माझं ऋण फिटलं. एवढंच नाही तर तुकोबाराय म्हणतात माझ्या मस्तकावरती जो पितरांचा बहार आहे का तो बहार सुद्धा आता तुका म्हणे माझे आणि अवघे उतरिले ओझे. पितरांचं जे काही ओझं आहे का ते आता यामुळे माझं काय झालेलं उतरलेलं आहे असा अभंगाचा सरळ भाव आहे. विठाला अभंगावरती सविस्तर पूर्वक चिंतन मांडण्यापूर्वी अल्पासा परिहार तो म्हणजे असा कीर्तन किम निमित्ताने आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे पण वक्ताचं कर्तव्य म्हणून मला सांगितलं पाहिजे.
गेली 13 दिवसापूर्वी श्री हरिभक्तीपरायण वैकुंठवासी धर्मा महाराज हरिलाल राठोड यांनी देह ठेवला. देह रूपाने ते आपल्यातून 13 दिवसापूर्वी निघून गेले आणि त्या माध्यमातून शास्त्राच्या नियमाप्रमाणे हिंदू संस्कृतीच्या नियमाप्रमाणे 16 संस्कारापैकी एक आजचा हा संस्कार नाही आहे, याला विधी म्हणतात. पण तो 16 संस्काराचं सार असणारा विधी आहे आणि म्हणून त्याला 13वी असं म्हणतात. का 13वी म्हणतात, 13वी का केल्या जाते याचंही आपण पदार्पण पाहणारच आहोत. आणि त्या 13वीच्या निमित्ताने आज कीर्तनाचं आयोजन या कुटुंबियांनी केलेलं आहे. हे सर्व जे कुटुंब आहेत ते श्री हरिभक्तीपरायण बळीराम धर्मा राठोड, बाबू धर्मा राठोड, राम धर्मा राठोड आणि छबू धर्मा राठोड या 4 सुपुत्रांनी, या सर्व कुटुंबियांनी या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. द्यावे त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर या कीर्तनाच्या संबंधाने उपस्थित असणारे सर्व रथी महारथी महाराज मंडळी. त्यामध्ये आत्ता ज्यांनी चाल गायली ते श्री हरिभक्तीपरायण सतीश महाराज राठोड. हा वा, माझेच नाव करीत नाही का. वा वा वा. सतीश महाराज राठोड. मला चव्हाण कळालं होतं. राठोड. वा. सतीश महाराज राठोड ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आमचे भागवत महाराज ओगले या ठिकाणी उपस्थित आहेत. छबुराव महाराज आहेत. आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ आहेत. आमचे संजू महाराज आहेत. सरांचं नाव प्रकाश महाराज सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सोबदार महाराज आहेत. विणेकरी बाबा आहेत. मृदंगाच्या सेवेसाठी हरिभक्तीपरायण मृदंग महामेरू योगेश महाराज भोसले ते हे ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांना पाठीराखा म्हणून आमच्या हरिभक्तीपरायण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी मृदंगाच्या नव्हे तर परमार्थिक सेवेमध्ये महाराष्ट्रात नाव लौकिक केलेलं आहे आणि आपल्या समाजाचं एक आदर्श म्हणून जीवन जगलेले आहेत अशा हरिभक्तीपरायण मृदंग महर्षी तुकाराम महाराज राठोड ते या ठिकाणी उपस्थित आहेत. पाटील आहेत. सर्व भजनी मंडळी आहेत. सर्व आता माझे बसलेली परिचित सर्व माझ्या मंडळी आहेत. त्याचबरोबर चित्रीकरण करण्याकरता देखील या ठिकाणी कॅमेरा लावलेला आहे आणि तो कॅमेरा लावला हे कळलं मला, म्हणून मी आल्यावर अभंग बदलला. म्हटलं रोज काहीतरी नवीन घ्यावं. आता 2-4 आपले पडले ते यूट्यूबवर, पुन्हा लोक म्हणतील की याला दुसरं कीर्तन येतं का नाही. या माध्यमातून मग अभंगही चेंज केला. सुंदर चित्रीकरण करण्याकरता चॅनलचं नाव काय आपल्या? वा, संत बापू TV. वा, यूट्यूब चॅनल आहे. हे कीर्तन तुम्हाला परत परत ऐकण्याकरता मिळेल. त्याचबरोबर असे धार्मिक कार्यक्रम या चॅनलवरती तुम्हाला पाहायला ऐकायला मिळेल. म्हणून तुम्हाला एक विनंती, हे कीर्तन ऐकायचं असेल, धार्मिक कार्यक्रम जर ऐकायचे असेल तर तुम्ही काय करा, ते मोबाईलमधलं यूट्यूब काढा आणि संत बापू TV हे जे चॅनल आहे का ते चॅनल ओपन करा आणि ते पहा. नुसतं पाहू नका तर त्याला काय करा, पुन्हा सबस्क्राईब करा, परत बेल ऐकन करा, परत घंटी दाबायला विसरू. आपलं लेकुरे महाराज, आपल्या माणसाला आपणच पुढे नेलं पाहिजे. आपल्या माणसानं आपल्या माणसाची माती केली नाही पाहिजे. म्हणून हेही करत राहा. त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व उपस्थितांना धन्यवाद देतो. तुम्हाला एकच विनंती करतो, सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठ्ठला. अभंग श्री तुकोबारांचा. या अभंगाद्वारे भगवान जगद्गुरु तुकोबार आहे. जीव नरदेह घेऊन ज्या वेळेला येतो का, तर या नरदेहाची एक प्रकारे किंमत सांगतात. किंबहुना या देहाला काय महत्व आहे हे पटवून देतात. काय महत्व या देहाचं? महाराज, या देहासारखा देह या मृत्यू लोकात पुन्हा कुठलाही नाही. किती ताकद या देहामध्ये, मी नेहमी सांगत असतो, एवढी ताकद या देहामध्ये महाराज. फक्त काय झालं माहिती आहे का, आपल्या देहामध्ये किती ताकद आहे ही ताकद अजून आपल्याला कळाली नाही कळाली. किती ताकद आहे, एवढी मोठी ताकद आहे महाराज. माणसानं जर ठरवलं, ऐका बरं का, माणसानं जर ठरवलं तर माणूस देव होऊ शकतो. एवढी ताकद माणसामध्ये आहे. ऐका. माणसानं जर ठरवलं तर माणूस संत होऊ शकतो. एवढी ताकद माणसामध्ये आहे. यापुढे बोलू मी, माणसानं जर ठरवलं तर माणूस देव होऊ शकतो, माणूस संत होऊ शकतो. याच्याही पलीकडं माणसानं जर ठरवलं तर माणूस होऊ शकतो. ही ताकद पुन्हा आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घे, सच्चिदानंद पदवी घे, पदवी
पदवी घेणे. काय ताकद आहे महाराज? सच्चिदानंद रूप आपल्याला होता येतं एवढी ताकद. पण सत चित आनंद हे कशाला म्हणतात? कशाला म्हणतात? सत म्हणजे तीनही काळामध्ये जे सत्य आहे त्याला काय म्हणतात? सत्य. आणि सत्य हा शब्द पहा बरं का, सत्य या शब्दाला शास्त्रामध्ये देखील विरोधार्थी शब्द नाही आहे का? आहे का? नाही महाराज. सत नाहीये. चित, चित माने प्रकाश, संपूर्ण प्रकाशित तो होतो. आनंद तर आनंदच आहे. मग हे स्वरूप आपल्याला प्राप्त होतं म्हणजेच काय होतो? आपण देव होतो. देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती धरावे. देव होईल ते होती तरी का चित्ती धरावे. देवाची होऊ म्हणती तरी चित्ती न धरावे. देवाची होऊ म्हणती तरी चित्ती न धरावे. नंदे निधान लागले हाते. उत्तम कार उत्तम गती. देव होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. देव होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. देवाची होऊ म्हणती तरी ते का चित्ती न धरावी. देवाची होऊ म्हणती तरी ते का चित्ती न धरावी. महाराज म्हणतात नरदेह निधान लागले हती उत्तम सार उत्तम गती. देव होईल. बघा चकारात्मक सांगितलंय. देवाची होईल म्हणती तरी का चित्ते न. एवढी ताकद आहे तुमच्या माझ्यामध्ये. आपण जर ठरवलं ना महाराज देव होता येतं. काही काही बसलेली माणसं म्हणतील महाराज देव होता येतं. आपल्याला देव होता येतं. तुम्ही काही सांगता देव होता येतं नाही. त्याच्या पुढचं सांगू तुम्हाला मी. देव होता येतं याच्या पलीकडं आपण आहोतच देव. ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातन. हा प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे. मग आपण कोण आहोत? आपण कोण? देवच. बरं एखाद्याला म्हणा तुम्ही, खरं बोला एखाद्याला. एखाद्याला जर तुम्ही जर म्हटलं तुम्ही देव माणसं आहे, काय म्हणतो तो? आपण जर एखाद्याला म्हटलं वा वा तुम्ही काय देव माणसं आहे, तो म्हणतो हे इकडं देव माणूस आहे का? स्वतःला स्वतःची ओळख आहे का? नाही. आणि ज्ञानोबा म्हणतात परमार्थ परमार्थ करताय ना तुम्ही, फक्त परमार्थ याच्या करता करा. कशा करता? स्वस्वरूपाची ओळख होण्याकरता, म्हणजे स्वतःला जाणून घेण्याकरता, म्हणजे स्वतःची ओळख करून घ्या. बघ मला सांगा आता आपली आपल्याला ओळख आहे का नाही? तुमचं काही दुखत का? तर मला बोलत चला, आपल्याला आपली ओळख आहे का नाही? आपल्याला आबा तमनेचं काय? तमने ओळखच काही? तुम्हाला आपल्याला ओळख आहे का आपली? नाही महाराज. आपल्याला आपली ओळख नाहीये. देवरूपाने आपण ओळखू आपल्याला, पण आत्मरूपाने आपण आपल्याला ओळखत नाहीये. ज्ञानोबा म्हणतात तेवढंच करा. आहे मी कोण करावा विचार. आणि म्हणे ज्ञानेश्वर मी कोण आहे? कोहम कथमिदम. मी कुठून आलोय? मी आलोय कशासाठी? मला जायचं कुठं? आलासी कोठो निघा जायाचे कोठे याचा विचार करा. आता कुठून आलो आपण? कुठून आलो? आलो कुठून? म्हणा तुम्ही बोरात नेऊन आलाय. ये नाही महाराज. मग लक्ष 84 योनी फेरा गणित नाही जाता. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. दुरून आलो मी गा दुःख झाले दारुण. दुरून म्हणजे आबा भविष्यून का? दुरून म्हणजे कुठून? अनेक जन्म घेत घेत मी इथपर्यंत आलोय. आणि जन्म मृत्यूचं दुःख दुःख झाले ते दुःख भोगत मी इथं आलोय. या वया येथवरी होते हेची कारण. कोणते कारण होते? या वया येथवरी होते हेची कारण कोणते? म्हणले पंगत बसली की हरे राम 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 हे नाही. मग कोणतं कारण होतं? महाराज एकमेव भजन हे कारण आहे. पण चला आपल्याला आपल्या देहाची किंमत कळाली नाही. एवढी ताकद आपल्यामध्ये आहे. आपण जर ठरवलं तर आपण देव होऊ शकतो. नाही देव होण्याची आवश्यकता आपल्याला नाहीये. फक्त आपल्याला ओळख करून घेण्याची आवश्यकता आहे. यालाच म्हणतात देव होणे. मग माणसाची ताकद एवढे देव होऊ शकतो. चला देव होणं सोपं नाहीये. देव होणं सोपं आहे का? एवढं कठीण आहे महाराज देव होणं. किती कठीण आहे? एक दिवशी काय झालं? नामदेव महाराज सांभळो कीर्तन सांभळो. एक दिवशी काय झालं? नामदेव महाराजांचा काकडा सुरू असायचा. आणि भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या काकड्याला रोज यायचे. बरं का?
तो काकडाही तसा होता महाराज. आता आपला काकडा जर सुरू झाला बरं का, आपला काकडा जर सुरू झाला तर लोक तिकून आवाज देते, हाय भोंगा बंद कर नको, भोंगे बंद करा. म्हणजे आपल्याला झोप येत नाही म्हणतात. आपला काकडा, कारण त्याचा भाव वेगळा आहे, आपला भाव वेगळा आहे. नामदेवरायांचा भाव भगवान परमात्मा काकड्याला यायचे. एक दिवशी देवाला उशीर झाला, देव आले. नामदेवरायांनी काकडा उशिरा चालू केला आणि मग देवाला विलंब होऊ लागला. देवानं सांगितलं, नामा ए नामा जरा काकडा लवकर घे म्हणे. नामदेवराय म्हणले, देवा लवकर काकडा घेतला असता पण अजून पोहे काही झाले नाही. बरोबर ना? अजून काही पोहे झाले नाही म्हटले, मला वेळ लागेल काकड्याला. नामा अरे असं करू नको, मी जर मंदिरामध्ये नाही गेलो लवकर बडवे येतील आणि बडव्यांना जर मी नाही दिसलो तर फार भयंकर गोंधळ वाचेल, मग तू लवकर काकडा घे. देवा नामदेवराय म्हटले, देवा रोज रोज तुला काय रे काम आहे? म्हणजे तू आमची एवढी मालकी गाजवतोस, स्वतःला मालक म्हणतोस आणि तुझ्या पाठीमागं व्याप आहे असं म्हणतोस, आहे तरी तुला काय काम? विटेवरती जाऊन फक्त उभा तर राहतो, सोपं आहे म्हटले. देव म्हटले, नामा हे सोपं आहे का? नाही. आपल्यामध्ये आमच्या मराठीमध्ये एक मन आहे बघा, ज्या चिजळ ती हा आहे की नाही, ठेच ज्याला लागती. आता संतांची प्रमाण सुद्धा आहेत महाराज, संतांचे सुद्धा प्रमाण आहेत महाराज. आता ते प्रमाण दादांच्या भाषेतले आहेत, मी देऊ शकत नाहीये. मला सांगा, एका बाईचं पोट दुखायला लागलं, एका बाईचं पोट दुखायला लागलं म्हणून ती आरडाओरडा करू लागली, आरडाओरडा करू लागली. दुसरी बाई तिथं आली, म्हटले, बाई माझं पोट दुखत आहे, व्याकुळ झाले, मला काहीतरी पर्याय करा. ती बाई म्हटली, तू काही खाल्लं होतं का? ती म्हणे, नाही. मग जेवणात काही कमी जास्त झालं का? म्हणे नाही. मग उचल खाचल झाली का? म्हणे नाही. मग तुझं पोट दुखतं कशामुळं? माझं तर पोट दुखतं पण कधी मध्ये काही खाल्ल्यावर दुखतं, तुझं पोट का दुखतं? आता मला सांगा, जी विचारते का, जी विचारते का ती वांज आहे. जी पोट दुखतं म्हणून विचारते का ती वांज आहे. मग हिचं पोट दुखतंय का हे तिला कळेल का? तसं ज्याची जडती, आता त्याला तुकाराम महाराजांप्रमाणे पण ते मी काही बोलत नाहीये. मग चला, देवानं सांगितलं, नामा अरे हे सोपं नाहीये. सोपं आहे म्हटले, देवा मी जातो तुझ्यावरचा. देव म्हटले, बरं जा. जा म्हटल्याच्या नंतर मग नामदेवरायन काय केलं, निघाले. पण ऐक नामा, ऐक नामा. काय देवा? तू तिथे गेल्याच्या नंतर बडवे येतील आणि बडवे आले का तर सर्वप्रथम तुझ्या अंगावरचे सगळे कपडे काढतील, लाज करू नको. बर देवा, तुझ्या अंगावरती उकळतं पाणी टाकतील, तुला आंघोळ घालतील, कधी कधी थंड पाणी टाकतील. तुला थंडी वाजली, गरम पाण्याचा चटकाना बसला, तू अंग चोरायचं नाही. ठीक आहे म्हणे देवा. आणि ऐक, तुला कपडे वगैरे शृंगार वगैरे चांगला घालतील. त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य तुला आणतील आणि तो असा नैवेद्य मोडून तुझ्या मुखापर्यंत आणतील, पोटाला लावतील, तू खायचा. सोपं आहे म्हणे देवा, सोपं आहे म्हणे देवा. आणि निघाले महाराज नामदेवराय. नामदेवराय विटेवरती गेले. पाहता काय महाराज, बडवे आले. आल्याच्या नंतर बडव्यांनी नामदेवरांचे कपडे काढले, पांडुरंगाच्या रूपात होते ना ते कपडे काढले. आता मला सांगा, जो माणूस जिवंत देहरूपाने आहे त्याच्या अंगावरचे कपडे दुसऱ्या माणसानं काढल्याच्या नंतर त्याला लज्जा वाटेल का नाही? नामदेवरायला जरा लाज वाटू लागली. नामदेवराय जरा अंग चोरू लागले. लगेच देवाचं लक्षात आलं, नामा लाजू नको, अंग चोरू नको. लक्षात आलं. मग यांनी काय केलं, अंगावरती पाणी घालायला सुरुवात केली महाराज. आता मला सांगा, देवाच्या अंगावरती आपण थंड पाणी घालतो का गरम पाणी घालतो? जसं असेल तसं आहे की नाही? आणि कधी कधी देवाला आंघोळ घालायला माणसं असे राहतात. माणसं कसे राहतात, ज्यांना पाण्याचं माप तापमान हवामान काही कळत नाही. बघा ना तुम्ही, लहान लेकरू असावं घरामध्ये जन्माला आलेलं, लहान लेकरू, आणि त्याला नाहू घालण्याचा विधी असतो, बरोबर ना? त्याला स्नान घालण्याचा. मग त्या लहान लेकराला घरामधलं नाहू घालण्याकरता, स्नान घालण्याकरता कोण घालत असतं? त्याची आई का त्याची आजी? आजी घालत असते. बरं, शेतीमध्ये काम करून 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 त्या आजीचे जे बोटं हात जे आहेत ना त्याला घट्टे पडलेले असते. आणि त्या लेकराच्या आईनं जर गरम पाणी टाकलं तर ती त्या आपल्या आईला विचारत असते, आई यामध्ये इसान म्हणजे गार पाणी टाकू का? तर ती आई बोट घालते, हात घालते, नको नको फार थंड झाले. तिच्या बोटाला गरम लागत नाही ती, पण तसा पाण्यामध्ये त्या लेकराला, म्हणजे तसं नामदेवरायाच्या अंगावर पाणी पडल्याबरोबर नामदेवरायाला गरम लागायला लागलं, चटकाने बसायला लागले. पण देवान सांगितलं होतं, नामा हलायचं नाही, हलायचं नाही. नामदेवराय शांत राहिले. थंडी वाजू लागली गार पाण्यानं, नामदेवराय शांत राहिले. मग नामदेवरायाला कपडे घातले महाराज, सुंदर अलंकार घातले. आता मला सांगा, ज्याला कधीच अलंकार माहिती नाही त्याच्या गळ्यात जर अलंकार पडली तर ती गपचीप राहते का? राहते का? आता मला सांगा, एखाद्यानं कधीच अंगठी घातली नाही, बरं का,
एखाद्यानं कधीच अंगठी घातली नाही. आपण जर समजा कुणीतरी त्याला सासरवाडीकडून म्हणा कोणीकडून तरी म्हणा मागच्या धोंड्यामध्ये अंगठी आली, आल्याच्या नंतर ते पारडगावच्या बाजारात गेल्याच्या नंतर काय करते? झाकून ठेवते का अंगठी? काही काही 4-4 अंगठ्या घालतात. झाकून ठेवते का? झाकून ठेवते का? नाही. प्रत्येकाला अंगठी दिसावी म्हणून हे बघा, हे असं पंक्ती सुद्धा वाढायच्या नंतर इथे वाढा तिथे वाढा म्हणजे आभूषण असतं आहे की नाही. तसं नामदेवराच्या अंगावरती अलंकार दडले, नामदेवराची छाती फुगली. लगेच लक्षात आलं, नामा लक्षात घे, तुझ्या अंगावरती वस्त्र घालतील, अलंकार टाकतील, अजिबात अहंकार करू नको. नामदेवराच्या लक्षात आलं. आणि महाराज पहाटपासून नामदेवराय उभे होते. 11 वाजले. 11 वाजता मंदिर बंद झालं दर्शनाकरता. आणि सोहळ्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य नामदेवरायला आला महाराज. ती पुरणपोळी अशी होती महाराज, साजूक तुपातली पोळी, गावरान तूप काय म्हणता महाराज, अशी पूर्णाची पोळी होती ती. त्या पोळीचा वास जरी मंदिरामध्ये आला का तर तोंडाला पाणी सुटत होतं. नामदेवरायाच्या तोंडाला पाणी सुटलं महाराज त्या वासानं. आणि नामदेवराची सवय अशी होती महाराज, आंघोळ झाली की नामदेवराय 3 भाकरी खात होते. निहारी जनाबाई करत होत्या रोज भाकरी. जनाबाईच्या हातच्या भाकरी खात होते नामदेवराय सकाळीच. आणि त्या नामदेवरायला 11 वाजले तरी खायला नाही. आणि मग पुरणपोळीचा नैवेद्य आला. नामदेवरायला वाटलं आता काही दम निघत नाही, आता आपण एवढा नैवेद्य तर खाऊन घेऊच. महाराज ब्राह्मण आणि त्या बडव्यांनी मुखाला ओटाला असा घास लावला. करणार तेवढ्यात लक्षात आलं, नामा नैवेद्य खायचा नाही. मग नामदेवराय म्हणले, देवा अरे खायला असताना खाऊ शकत नाही, एवढं तुझं जगणं अवघड आहे. आणि मी म्हणतो काय आहे सोपं, म्हणजे देव होणं सोपं आहे का? नाही. सांगू तुम्हाला, देव होण्याकरता काय करावं लागेल विचारा तुकाराम महाराजाला. तुकाराम महाराजांनी सांगितलं देव होण्याकरता काय करावं लागेल, त्या पाथरवटाकडे जावं लागेल. पाथरवट म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला वडार समाजाचे लोक म्हणतात. त्याकडे जावं लागेल. तो काय करल, मोठाच्या मोठा चीर दगड पाहिल, मग तो दगड घेईल, त्या दगडाला घणानं मारल, त्याचे अनेक भाग करल, तुकडे करल. आणि त्याच्यानंतरही तो त्याच्या छाताडावरती बसल. बारीक छन्नी घेईल, बारीक हातडी घेईल, आणि त्या छन्नीनं बारीक 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 काय करल, म्हणजे त्याला मूर्ती रूपात करल. म्हणजे एवढ्या वेदना सहन करावं लागतात तरच तो देव होतो, अन्यथा नाही. मी बोलत नाही, तुकोबाराची भाषा आहे. तुकोबाराची भाषा आहे. तुकोबारा म्हणतात. काय म्हणतात तुकोबाराय? साहोनिया घाली घाव. अगोदर तो घाव घालतो आणि मग तो पाषाण काय होतो, देव होतो. म्हणजे देव होणं सोपं नाहीये. बरं चला, माणसानं जर ठरवलं तर माणूस संत होऊ शकतो. एवढी ताकद कोणामध्ये? कोणामध्ये? माणसामध्ये. कोण होऊ शकतो? संत. बरं संत होणं सोपं आहे का? संत होणं सोपं आहे महाराज. हे बघा, संत काही वेगळे नाहीयेत, तुमच्या माझ्यासारखे ते होते, फक्त ते संत होते आणि आपण जीव आहोत. संत होणं सोपं आहे? नाही महाराज. काय कठीण आहे संत होणं. हे बघा, एखाद्या वेळेला देव होणं परवडलं, पण संत होणं खूप कठीण आहे. काय करावं लागतं? सोशी जगाचे घात एका जनार्दनी संत. संत होणं सोपं आहे महाराज. अरे संत होणं म्हणजे ऐका, जगानं केलेली निंदा सहन करावी लागते, लोकांनी केलेली आपली टिंगल सहन करावं लागते. याच्याही पलीकडे मी बोलल, याच्याही पलीकडे सांग. एक दिवस तुकोबारांच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं, शरीराची लाही लाही होऊ लागली. पण तुकोबारांनी ज्या बाईनं अंगावरती पाणी टाकलं तिला शाप दिला नाही. एवढी सहनशीलता लागते. याच्या पलीकडे सांगू? मंबाजी, आता तुम्ही तुकोबारांचं संतांचं चरित्र वाचूनच आहात. सांगूच का तुम्हाला, संत होणं एवढं कठीण आहे महाराज, एवढं कठीण आहे, एवढं अवघड आहे. ऐका, एखाद्या वेळेला आपण कमवलेली जी संपत्ती आहे, ती संपत्ती जर कोणी हडप केली, ऐका बरं का, लक्ष देऊन ऐका, कोणी जर आपली संपत्ती हडप केली तर कष्ट करून परत संपत्ती मिळवता येते. बरं का, गेलेली संपत्ती कष्ट करून मिळवता येते. एखाद्या वेळेला कोणी आपला मान हिसकावून घेतला, गावातून आपल्याला हाकलून दिलं, गाढवावरती दिंड काढली, गेलेला मान हिसकावून घेतला ना, तर ऐका, साधना करून मान मिळवता येतो. बरं का, गेलेली संपत्ती कष्ट करून मिळवता येते, गेलेला मान साधना करून मिळवता येतो. पण मला सांगा ना, गेलेले मायबाप कशानं मिळतात महाराज? मिळतात? नाही दादा. अरे मायबाप कशानंच मिळत नाहीत. भयानक असणार हे दुःख. बघा, जगद्गुरु तुकोबाराय, त्या काळात तुकोबारांची 350 एकर जमीन होती.
गुळवे पाटलाची मुलगी तुकोबाराला पत्नी म्हणून होती. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे शिष्य होते. मग तुकोबारा गरीब असतील? गरीब असतील? नाही. एवढं वैभव, एवढी श्रीमंती तुकोबारांची, पण सगळी श्रीमंती हडप केली. ते तुकोबारा म्हणतात, आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पडती भिके कुत्री घरी राखी ती. ही परिस्थिती झाली तुकोबारांची. मान गेला, संपत्ती गेली. आज त्याच तुकोबारांचे फक्त 4 अभंग पाटेत. आमच्या किती? 4 अभंग पाटेत. वर्षाला गाड्या बदललो होतो आम्ही. वर्षाला बंगले बांधायला 2-2 एकर घ्यायला लागलो. गेलेलो वैभव, श्रीमंती मिळाली. त्यानंतर तुकोबारांना गाढवावरती दिंड काढली त्या दिवशी, त्यावेळेला. आज महाराज मूर्ख होता मी, पण लोक वयाचाही विचार न करता आमच्या पायावरती डोकं टेकवतात. नाही नाही, पाय धुवून काही लोक पाणी पितात. गेलेला मान मिळाला, गेलेली संपत्ती मिळाली, मान मिळाला. पण सांगा ना मला, ज्या ज्ञानोबारांचे मायबाप त्या समाजातून देहत्याग करून गेले, मिळाले? बर, त्या मायबापाकरता प्रत्युत्तर केलं काही नाही. एवढा त्याग सहन करावा लागतो, तेव्हा कुठंतरी संत होत आहे. अन्यथा नाही. म्हणजे संत होणंही सोपं नाहीये, देव होणंही सोपं नाहीये. बसलेली मंडळी गोड आहे का? सांगू तुम्हाला, नका देव होण्याचा विचार करू, नका संत होण्याचा विचार करू. सांगूत का तुम्हाला? हात जोडून विनंती आहे, माणसानं फक्त माणूस होण्याचा प्रयत्न करा. तो माणूस देव होतो आणि संत होतो. विठाला मला प्रश्न पडेल, महाराज तुम्ही म्हणता माणूस व्हा, माणूस व्हा, मग हम काही मणक्याचं काय? हम कोणचं? मणक्याचं नाही. हम कोणचं म्हणजे आपण कोण आहेत? आपण कोण आहेत? माणूसच आहेत ना. पण ऐका, आपण माणूस आहोत फक्त आकाराने. कळालं का? देहानी माणूस आहोत, माणुसकीनं आपण माणसं राहिलो. प्रत्येकाने आपापला विचार करा. आपण माणुसकीनं माणूस राहिलो. माणूस कुणाला म्हणतात हे अगोदर समजून घ्या. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्यांचं दुःख, लक्ष देऊन ऐका, दुसऱ्यांचं दुःख पाहल्याबरोबर ज्याच्या डोळ्यात पाण्याच्या धारा येतात त्याला या जगात काय म्हणतात? माणूस म्हणतात. अन्यथा आपण माणूस नाहीये. पण आपल्या जगण्याची पद्धत एवढी खाली आली, एवढी खाली आली. किती खाली आली? सांगू का? तुमच्या माझ्या सुखदुःखाचा स्वभाव, तुमच्या माझ्या सुखदुःखाचा विचार आपल्यावरती अवलंबून राहिला का? नाही, दुसऱ्यावरती आहे. दुसऱ्यावरती म्हणजे एखाद्यानं जर घर बांधलं, शेजारच्यानं जर घर बांधलं, तर मला सांगा रातभर आपल्याला झोप लागते का? खरं बोला, फक्त लागते नाही. आणि एखाद्यानं जर जमीन विकली, घर विकली, त्याचं जर डफळच वाजलं तरी आपल्याला झोप लागते का? नाही. दुसऱ्यांचं दुःख पाहून आपल्याला सुख होतंय आणि दुसऱ्यांचं सुख पाहून आपल्याला काय होतंय? दुःख होतं. ही जगण्याची पद्धत आहे. आबा, मागच्या 3 महिन्यापूर्वी मला एक फोन येत होता. लातूरवरून एक फोन यायचा मला, महाराज माझं पोट दुखतं आहे, मला औषध सांगा. मी सांगितलं, राजा एक काम कर, काळा कुडा नावाचं एक आयुर्वेदिक दुकानात पावडर भेटते, त्याचा तो कडा घेऊन त्यानं सांगितलं, महाराज 10 दिवस त्या काळा कुडाचा मी कडा घेतला, पण माझं पोट काही राहत नाही. म्हटलं मग एक काम कर, शेतामध्ये जा, लिंबाच्या झाडावरचा गुळवण्याचं येल घे, त्याला ठेसून त्यानंही प्रयोग करून त्यानं सांगितलं, तेही पाहिलं, आडुळसा पाहिला, अनेक औषधं पाहिले, म्हणून माझं काही पोट राहिलं. म्हटलं मग एक काम कर, दवाखान्यामध्ये जा, चांगल्या डॉक्टरांना दाखव, नाही जमलं तर एक्सरे वगैरे, सोनोग्राफी, MRI वगैरे काहीतरी पहा करून. त्यानं सांगितलं, महाराज MRI काढला, सोनोग्राफी काढली, एक्सरे काढला, पण पोटात काहीच नाही, रिपोर्ट सगळे नील, पण माझं पोट दुखाचं राहिलं. मग मी त्याला विचारलं, तुझं पोट दुखतं कधीपासून? त्यानं सांगितलं, शेजारच्यानं 4 व्हीलर घेतली तेव्हापासून. कळालं का तुम्हाला? ही आपल्या जगण्याची पद्धत आली. आपण एवढं जगायला खाली आलो, एवढं जगायला खाली आलो, एवढं जगायला खाली आलो. महाराज मागच्या वर्षी माझं हैदराबादला कीर्तन होतं गणपती पिरियडला. मग गणपती पिरियडला हैदराबादला कीर्तन मला जायचं. मी विचार केला, एवढा लांब गाडी घेऊन जाण्यापेक्षा आपलं परतूरला जाऊ किंवा जालन्याला जाऊ, रेल्वेने जाऊया. म्हणून जालन्याला गेलो. मी एकादशीचा दिवस होतं, म्हटलं रिझर्वेशन करू. रिझर्वेशनच्या लाईनला मी तिकिटाच्या लागलो. लक्ष देऊन ऐका, आपलं जगणं सांगतो मी. रिझर्वेशनच्या लाईनला लागलो मी. लाईन पूर्ण मोठी होती, लंबी होती. मी पाठीमागे उभा राहिलो माझा नंबर घेऊन, आणि मी हळूहळू चालत होतो. व्याकुळ झालो होतो. एकादशीचा दिवस होता, फराळ केलेला नव्हता, भूक लागली होती. काय खावं, काय खावं, काय खावं विचार करत होतो. तेवढ्यामध्ये एक व्यक्ती भुईमुगाच्या शेंगा, मुंगफली
हा भुईमुगाच्या शेंगा डोक्यावरती विकू लागला. मी त्याला आवाज दिला. मग तो काही आला नाही. माझ्या पाठीमागं एक म्हातारं होतं. मी त्या म्हाताऱ्याला सांगितलं, बाबा माझा नंबर पकडून ठेवा. मी अगदी गेलो आणि 5 मिनिटात आलो. मी गेलो 20 रुपयाच्या त्या पुडक्यामध्ये मी शेंगा घेतल्या. शेंगा घेऊन मी माझ्या नंबरला आलो. लक्ष देऊन ऐका. हळूहळू लाईन पुढं चलत होती. चालता चालता मीही पुढं चलत होतो. चालता चालता मी पुडक्यातली शेंग काढत होतो. शेंगादाणा फोडतो, शेंग फोडत होतो. शेंगादाणा तोंडात टाकत होतो. आता शेंगादाणा खाल्ल्याच्या नंतर राहिलं काय? टर्पल राहिलं. ती टर्पल हातात ठेवत होतो. हळूहळू लाईन चालत होती. मी शेंग काढत होतो, शेंग फोडत होतो, शेंगदाणा तोंडात टाकत होतो, टर्पल हातात ठेवत होतो. मी शेंग काढत होतो, शेंग फोडत होतो, टर्पल हातात ठेवत होतो. हळूहळू तुम्ही म्हणतात 12 वाजेपर्यंत तुला ती तुझी लाईन हळूहळू पुढे. पाहता पाहता माझ्या हातातल्या शेंगा संपल्या, शेंगादाणी संपली. राहिलं काय? हो बोला बोला, काय राहिलं? टर्पल राहिली. मी विचार करू लागलो, ही टर्पल टाकावी कुठं, ही टर्पल टाकावी कुठं. माझा चेहरा असा गंभीर झाला. ही टर्पल टाकावी कुठं. एका जागेवर मी टर्पल टाकण्याकरता गेलो तर तिथं लिहिलेलं होतं भारत स्वच्छता अभियान. म्हटलं इथं जर टाकावं तर पुन्हा लोक म्हणतील आपल्याला, महाराज तुम्हाला थोडीफार आहे का काय म्हणतील. म्हणून विचार केला, परत आलो. गंभीर झाला माझा चेहरा. ही टर्पल टाकावी पुढं. माझ्या पाठीमागं म्हातारं होतं. 2-3 नंबर राहिले होते माझे फक्त. माझ्या पाठीमागच्या म्हाताऱ्याने विचारलं, महाराज तुम्ही खूप गंभीर दिसता, काय अडचण आहे? म्हटलं बाबा मी शेंगा आणल्या होत्या, शेंगा संपल्या, शेंगदाणी संपली, राहिली टर्पल. ही टर्पल टाकावी कुठं मी याचा विचार करतो. ते म्हटलं, महाराज एवढा काय विचार करता, मला माहिती आहे, मी सांगतो. म्हटलं बाबा लवकर सांगा, माझ्या पुढे 2च नंबर राहिलेत, लवकर सांगा, मी दाटवून टाकून येतो. एवढं काय चिंता करता? म्हणे महाराज तुमच्या समोर जो व्यक्ती उभा आहे का, द्या त्याच्या खिशात टाकून. मी म्हटलं बाबा मी टर्पल त्याच्या खिशात टाकलं हो, पण जर कदाचित त्याला जर कळालं तर. ते म्हातारं म्हटलं कसं काय कळलं? मी म्हटलं कसं काय नाही कळायचं? का नाही कळायचं? तो म्हटला, महाराज अर्धा तास झालं मी तुमच्या खिशात केळाची साल टाकतोय, तुम्हाला नाही कळलं. आता मला यातून काय सिद्धांत द्यायचा तुम्हाला, हा तुम्हाला कळाला का? आपलं जीवन फक्त याच्यातच व्यतीत आहे महाराज. तुम्ही माझ्या उचापात्या करा, मी तुमच्या उचापात्या करणार. ही टर्पलन साल म्हणजे फक्त तुम्ही माझी उकरत बसा, मी तुमची उकरत बसणार. याच्यातच आपलं जीवन चाललेलं आहे, याच्यातच चाललेलं आहे. पण याच्या पलीकडे कुठेतरी जगणं म्हणजे माणसाचं जगणं आहे. विठाला माणूस म्हणून जर जगायचं असेल तर काय करावं लागेल महाराज? आपल्या धर्माशी एकनिष्ठ राहावं लागेल. धर्माशी म्हणजे कर्माशी एकनिष्ठ राहावं लागेल. कर्माशी म्हणजे ज्या करता आपण इथं आलोय ते कर्म करावं लागेल. आपण मग इथं कशा करता आलोय? तुम्ही आणि मी प्रत्येक जण आपण इथं कशा करता आलोय? महाराज तुकोबारे सरळ सरळ म्हटले, हा देह देवानं दिला कशा करता? देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा. देवे दिला देह, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह, देवे दिला देह भजना गोमटा. दोहा झाला फाटा बालिकेचा, दोहा झाला फाटा बालिकेचा, दोहा झाला फाटा बालिकेचा, दोहा झाला फाटा बालिकेचा. देवे दिला देह, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह, देवे दिला देह भजना गोमटा. दोहा झाला फाटा बालिकेचा, दोहा झाला फाटा बालिकेचा, दोहा झाला फाटा बालिकेचा, दोहा झाला फाटा बालिकेचा. देवे दिला देह, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह, देवे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना गोमटा. अनमोल किमतीचं शरीर तुम्हाला मला भगवंतानं
ओ बाहोतुल्य मानशो देही निज ज्ञान घातले. हे निज ज्ञान भगवंतानं या देहामध्ये घातलं कोणतं ते म्हणजे भक्तीचं ज्ञानाचं भगवंताच्या नामाचं. या देह जो दिलाय का केवळ आणि केवळ भजना करता दिलाय. देहाचं नवल नाही महाराज. दिले इंद्रिय हात डोळे मुख बोलाया तू जोडशी नारायण आशे जीवापणा. एक एक इंद्रिय भगवंतानं आपल्याला कशा करता दिले. आबा आपण म्हणजे तुम्हाला मला आपल्याला काय दिले. डोळे दिले. कशाला डोळे दिले. कशासाठी दिले. पाहण्यासाठी दिले. बरोबर की नाही. पाहण्यासाठी दिले हे बरोबर आहे. पण काय पाहण्यासाठी दिले. डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख. देवाला पाहण्याकरता पहा विठोबाचे. देवाला पाहण्याकरता डोळे दिले. बरं मला सांगा आपण देवाला पाहतो का पाहून पाहत नाही. तुम्हाला झोप लागली का. पाहिल्यासारखं बी करत नाही आपण. देवाला पाहून पाहत नाही. आपण देवाला पाहतो नाही. काही काही माणसाची एक पद्धत आहे बघा. आता मला सांगा देवाचं दर्शन डोळे झाकून घ्यावं का डोळे उघडे ठेवून घ्यावं. हो कसं घ्यावं. काही काही माणसं कसे घेतात महाराज. 48 तास लोक बारीला लागतात पंढरपूरला. 48 घंटे पाणी पित नाहीत काही नाहीत. 48 तास टकमक टकमक पाहते. पांडुरंगाच्या गाभाऱ्यात आलं देवाकडं पाहायचं ना. आता डोळे भरून त्याला पाहायचं का तर त्याच्याकडे पाहते हात जोडीते काय करते डोळे झाकीते. बरं मला सांगा आता तुम्हाला परत एक प्रश्न विचारतो. डोळे उघड्या असल्यावर दिसत का डोळे झाकल्यावर दिसत. हो मागचे कसं डोळे झाकल्यावर दिसत का उघड्या असल्यावर. आहे का. डोळे उघड्या असल्यावर कमी दिसत आहे म्हणजे डोळ्या पुढचं दिसत आहे. डोळे झाकल्यावर तो कुठलं बी दिसत आहे. आणि म्हणून देवाच्या जवळ गेलो डोळे झाकले आपण की आपल्याला देव दिसत नाही. म्हणून बघा जे पंढरपूरला गेले का ते पांडुरंगाच्या जवळ गेले. पांडुरंगाजवळ ज्यांनी डोळे झाकले का त्याला मग देव दिसत नाही. मग त्याला सरकी दिसती. सरकीच्या पाया दिसत्या. खुरपणी राहिलेली दिसती. हाताचा ढोत दिसतो. म्हणून डोळे भरून देवाला पाहायचंय. पाहण्याकरता दिले. कान दिले देवानं कशा करता दिले. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. हे प्रत्येक इंद्रिय देवानं त्याच्या करता दिले. आणि त्याच्या करता उपयोग करणे हे आपलं काय आहे आद्य कर्तव्य आहे. आद्य कर्तव्य आहे. नव्हे आपला धर्म आहे तो. आपला धर्म आहे. देवाचं भजन करणं आपलं काय आहे धर्म आहे. कारण ज्यानं देवानं ज्याला त्याला ज्या त्या पद्धतीनं ज्याच्यासाठी बनवलेलं आहे त्यानं ते केलं पाहिजे. पण सांगू का प्रत्येक जीव आपापला धर्म पाळतोय. एकमेव एक नर रूपी जीव असा आहे की तो आपला धर्म पाळत नाही. आणि कदाचित त्यानं जर तो धर्म पाळला तर परिणाम काय होईल महाराज. परिणाम काय होईल त्याची सरली येरधार आणि झाला सुफल. आणि आपल्याला काय करायचंय तेच करायचंय. म्हणून तुकोबारांनी स्वतःचा अनुभव तुम्हाला मला सांगितला. जीवांनो ऐका 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 ऐका. तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा ना मग एक काम करा. तुमचा जो देह आहे का देह समर्पिजे देवा. भार काहीच न घ्यावा. किंवा घालो निया भार राहिलो. तुकोबाराला लोकांनी विचारलं महाराज तुम्ही आम्हाला सांगायला लागले की देवावरती भार घाला. देवाकडं आपला देवाच्या चरणावरती तुमचा देह समर्पण करा. पण याचा परिणाम म्हणजे तुमचा अनुभव याच्याबद्दल काय आहे
तर तुकोबाराने स्वतःचा अनुभव त्याबद्दल सांगितला. तो अभंगाच्या पिंड पदावरी 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 दिला पोलिया दिला पोलिया करे मागे झाले कयावर जन मागे झाले कयावर जन दिला पोलिया मागे झाले कयावर जन मागे झाले कयावर जन वर्जन पिंड पदावरी दिला आपोलिया करी. जगद्गुरु तुकोबारा स्वतःचा अनुभव सांगतात. मी नारायणाच्या चरणावरती पायावरती माझा पिंड स्वतःच्या हातानं दिला. आता मला सांगा याचे दोन अर्थ आहेत बरं का. पिंड या शब्दाचे अर्थ दोन आहेत. दोन म्हणजे कोणते कोणते. एक या देहाला सुद्धा काय म्हणतात या देहाला सुद्धा काय म्हणतात पिंडच म्हणतात. तुकोबारे म्हणतात हा देहरूपी पिंड मी माझ्या हातानं काय केलाय देवाच्या चरणावरती अर्पण केलाय. अर्पण केलाय महाराज. देवाच्या चरणावरती अर्पण करण्याकरताच हा पिंड आपल्याला प्राप्त झालेला आहे. हे कर्तव्यच आपलं. म्हणून तर तुकोबारे सांगतात माझी मज झाली अनावर वाचा. का घेतला छंद कारण मी त्याच्यावरती भार घातलाय त्याच्यावर सोपून टाकलंय. आणि आपण परमार्थ करतो. आपणही परमार्थ करतो पण आपला परमार्थ फलद्रूप का होत नाही. का होत नाही त्याचं एकमेव कारण आपला विश्वास देवावरती नाही आहे का नाही. मला सांगा विवाह झाल्याच्या नंतर म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर ती जी घरात येणारी स्त्री आहे तिचा ना आपला काही ओळख असते का अगोदर काही संबंध असतो का नाही. पण ज्या दिवशी तिच्या डोक्यावरती म्हणजे आपल्या दोघांच्या डोक्यावरती अक्षदा पडतो आपल्या नावाचं मंगळसूत्र ज्या दिवशी तिच्या गळ्यात पडतं ज्या दिवशी तिच्या नावासमोर तिच्या पित्याचं नाव कटवून आपलं नाव लागतं त्या दिवशीपासून मला सांगा जो व्यक्ती तांड्यातला नाईक का असाना जो व्यक्ती गावचा सरपंच का असाना जो आयुष्यभर कुणाच्या समोर वाकला नाही ज्यानं कधी हातात कोणाची पिशवी उचलली नाही आता त्याला जर त्याच्या मंडळीला घेऊन पंढरपूरच्या यात्रेत जायचं म्हटलं तर मग मला सांगा गाडी आली दारात पिशव्या उचलून कोण टाकतं पिशव्या उचलून कोण टाकतो आपण बर पिशव्या टाकल्या आपण तर बसतोच बसतो पण आपण बसायच्या अगोदर आपण जागा धरतो कुणाला कुणाला कदाचित एसटीनं जर जायचं म्हटलं बसनं एसटीनं जर जायचं म्हटलं तर रुमाल टाकतो आपण उपरनं टाकतो त्या सीटवरती आणि एकच जर सीट असेल आणि त्या सीटवरती आपल्या रुमालावरती जर दुसरा माणूस येऊन बसला तर आपण काय करतो उठ हाय सीट केरोचा मारो कोणी मार जळणीरचा हे सीट कुणासाठी पकडलं म्हणतो महाराज पंढरपूर पर्यंत तो उभाच राहतो पण बसवतो कुणाला ती आई बाई वजनात पर्स घेऊन येते टिक टिक करत वजनात बसती. मला सांगा एवढी परेशानी आपली कशामुळं तिनं तिचा भार आपल्यावरती घातल्यामुळं. जी आपल्यावरती भार घालते का तिचंच ओझा आपण वागवतो. तसं आपण परमार्थ करतो पण देवावरती भार घालतो का घालतो का नाही.
म्हणून आपला परमार्थ सफल होत. तुकोबाने म्हटलं मी माझा देह त्याच्या पायावरती ठेवला, संपूर्ण भार मी त्याच्यावरती घातला. त्याचा परिणाम उद्या कदाचित माझा देहाची यात्रा निघाल्याच्या नंतर, मी देह ठेवल्याच्या नंतर भविष्यामध्ये माझा कुठलाही विधी करण्याची गरज नाही. कारण एखाद्या जीवाचा कुठलाही विधी जर नाही झाला तर किंबहुना भविष्यातील पिढी आपला विधी करल न करल हा जर आपल्याला विश्वास नसेल, असेल विश्वास आपली पिढी करणारच नाही, तर स्वतःचा पिंड दान विधीही स्वतःला करता येते. काशीमध्ये करता येते, त्याला गयावर्जन असं म्हणतात. जर कदाचित आपली पुढची पिढी, आपल्या भाषेत म्हणू का मराठी भाषेत दादाच्या शब्दात, आपली अवलाद जर खराब असन बरं का, ती जर आपला 10वा 13वा करणारच नसन, तर आपण आपला 10वा म्हणजे पिंडदान गायेला केलं पाहिजे. त्यानं करता येतं. अनेक लोक करतात. मग तुम्ही म्हणाल महाराज एवढी आपली अवलाद खराब आहे का की करणार नाही म्हणून? अवलाद खराब नाही, पण सध्याचं हवामान खराब आहे महाराज. हवामान खराब आहे. हवामान म्हणजे सांगूच का तुम्हाला? ऐकून जा. कीर्तनातला विषय नाही पण सांगतो. कीर्तनातला विषय नाही पण कीर्तनामध्ये सांगितलं बी पाहिजे का? हे बघा, इंग्रजांनी काही काळ देशावरती राज्य केलं. इंग्रज निघून गेले. जात असताना इंग्रजांच्या लक्षात आलं भारत या देशावरती आपल्याला सत्ता स्थापन करता येत नाही. का? सक्षम आहेत लोक इथले. मग इथल्या लोकांच्या बुद्धीवरती अटॅक करायचा. का बरं का? बुद्धीवरती अटॅक करायचा. भारतातले लोक श्रद्धावान आहेत. भारतातल्या लोकांची श्रद्धा ही खूप ताकदवान आहे, म्हणून यांच्या श्रद्धेवरती अटॅक करायचा. आणि मग काय झालं? त्यांनी अटॅक करण्यासाठी काय केलं महाराज? अनेक लोक भरपूर पैसा देऊन महाराष्ट्रात सोडले. आता आपलं काय झालं माहिती आहे का महाराज? आपण एका मोहिमेमध्ये आहेत. मला सांगा 10 वर्षापूर्वी पंढरपूरला गर्दी होती का? आज बरं मला सांगा, 10 वर्षापूर्वी कीर्तनाला एवढी लोक येत होते का? आज कीर्तनाला समाज वाढला, देवाकडे येण्याकरता समाज वाढला, पण समाज एका झोपीमध्ये आपला. मनुष्य समाज एका झोपीमध्ये कोणता? तर ऐका, यावरती सांप्रदायिक रूपानं घाले घातले जातात, फोडल्या जातात आपली इथली लोक. मग ती लोक देव जगात नाही, कोणी कुणाचं नाही. मग ती लोक आपल्या मायबापाचा 10वा 13वा सुद्धा घालत नाहीत. म्हणून भविष्यात ही येणारी अडचण आहे. म्हणून आपण आपलं पिंडदान केलेलं ही होऊ नये याच्याकरता आपण सतर्क राहिलं पाहिजे. पण तुकोबारे म्हणतात, ज्या व्यक्तीनं आपलं संपूर्ण देवावरती भार घातलाय, ज्यानं केवळ आणि केवळ देवाकरता जगणं ठेवलंय का, त्याला काहीच पुढं करायची गरज नाही. मी माझ्यावरून सांगतो, मी माझा देह भगवंताच्या चरणावरती विलीन केला. परिणाम काय झाला? दुसरं चरण. माझे झाले गया वर्जन, माझे झाले गया वर्जन, माझे झाले गयावर्जन, माझे झाले गयावर्जन. फिटले पितराचे ऋण, फिटले पितराचे ऋण, फिटले पितराचे
केले गयावर्जन फिटले पितराचे ऋण. परिणाम काय होतं तुकोबारे म्हणतात, गयावर्जन तर आपलं होतच, आपला तर कुठला विधी राहतच नाही, पण बसले